बीडमध्ये पुराचा तडाखा, 300हून अधिक घरांचे मोठे नुकसान, प्रशासनाकडून पूरग्रस्तांना धान्य वाटप. बीड मोमीनपुरा विभागातील वडाळा पाणी आल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. अचानक आलेल्या पाण्यामुळे 300च्या वर घरात पाणी शिरले असून घरातील साहित्य, अन्नधान्य, वीज साहित्य, फर्निचर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या या पूरस्थितीत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदतीचे काम हाती घेतले आहे. प्रशासनाचा दिलासा. प्रशासनाने पूरग्रस्तांना दिलासा म्हणून स्वस्त धान्य दुकान क्र. 27, बार्शी नाका येथे 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ वाटप करून मदतीचा हात दिला. पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना या अन्नधान्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे. धान्य वितरण कार्यक्रम. या धान्य वितरणाचा कार्यक्रम आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, आमदार संदीप क्षीरसागर, सय्यद सलीम, कृषी आलम, तालुका पुरवठा निरीक्षक प्रशांत सुपेकर, श्रीराम वायभट, अव्वल कारकून संतोष मुळीक, मंडळ अधिकारी तांदळे, तलाठी तसेच स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना हा छोटासा दिलासा वाटप करण्यात आला. नागरिकांचे हाल, प्रशासनाचा पुढाकार. मोमीनपुरा विभागातील अनेक कुटुंबांचा संसार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कपडे, धान्यसाठा, बिछाने, वीज व घरगुती साहित्य पाण्यात भिजून गेल्याने नागरिकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. या परिस्थितीत प्रशासनाने घेतलेला पूरग्रस्तांना धान्यवाटपाचा निर्णय हा उपयुक्त ठरला आहे. भविष्यात अधिक मदतीची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. निष्कर्ष. अचानक आलेल्या जलप्रलयामुळे सामान्य माणसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर प्रशासनाने तत्परतेने पावले उचलून पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांना आता आणखी मदतीच्या अपेक्षा असून पुढील काळात सरकारकडून तातडीने मदतीची घोषणा व्हावी, अशी मागणी होत आहे. सध्या आपण दुकान क्रमांक 27 बीड शहर येथे आहोत. येथील लेंडी नाला परिसर, मोमीनपुरा परिसर असेल आणि आजूबाजूचा परिसर, ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं अशा कुटुंबियांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू याप्रमाणे धान्याचं वाटप सुरू केलेलं आहे. आता तालुक्यातही पावसाची परिस्थिती गंभीर आहे. जिथं जिथं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून मोफत धान्य पोहोच करीत आहोत. हो, नक्कीच. आजच्या पावसामुळे काय झालं की बीड शहरामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये पाणी शिरल्याच्या घटना ऐकायला येत आहेत. त्यासाठी आम्ही नगरपालिका, आमचे मंडळ अधिकारी, तलाठी यांना सांगून त्या भागामध्ये पाणी काढून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. लोकांनी सुद्धा त्यासाठी मदत करायची आहे. निश्चित ज्या ज्या घरांमध्ये पाणी जाईल किंवा पडझड होईल अशा घरांचे पंचनामे होतील. त्यांना धान्याची तर मदत होईलच, तथापि आर्थिक मदतीसाठी सुद्धा आम्ही प्रक्रिया सुरू केलेली आहे.
बार्शी नाके से बहने वाला नाला जो बार्शी नाके से कंकालेश्वर तक बहने वाला नाला जो है, उसके दोनों साइड से जो घर हैं वो घरों में पानी घुस गया था। बहुत बड़े पैमाने पर वहाँ के लोगों का आर्थिक नुकसान हुआ। उसकी कहानी जो है माननीय जिलाधिकारी, माननीय आमदार संदीप भाई क्षीरसागर, तालुके के तहसीलदार शेड़के साहब और मुख्य अधिकारी जो है ना, इन्होंने कहानी इस पर पानी की, उसका पंचनामा हुआ। उसके बाद संदीप भैया के मार्फत से तहसील की जानिब से आज हर कुटुंब को 20-20 किलो अनाज दिया गया है। ये बहुत बड़ी मदद नहीं है, लेकिन फूल नहीं फूल की पकड़ी बोल के दिया गया है। हम शासन और प्रशासन से विनती करते हैं कि वो जो है, वो जो घर जिनके घरों में हमेशा पानी घुसता है, वो घरों को घरकुल, स्पेशलिस्ट घरकुल का जो है तो उनको दे, और वो नाले की कंपाउंड संरक्षण भित्त मानने की कोशिश करे, ऐसी विनती करते हैं। लेकिन रही बात इसकी कि मैं आपके माध्यम से, आपके चैनल के माध्यम से बोलना चाहूंगा कि नदी, बेंसुरा नदी और मोहनपुरा नाला, वालेपीर नाला और तकिया मस्जिद नाला, यहाँ पर पानी बहुत ज्यादा आने के चांसेस है। तो मौसम विभाग का बोलना है कि पानी ज्यादा आ सकता है, वो लोग सतर्क रहें और दूसरों को भी सतर्क करने की कोशिश करें। तो ऐसे कितने घरों में पानी घुसेगा? तकरीबन ऐसे 300 साढ़े 300 घर है जिसमें पानी घुस गया था। उन सबको तो मदद पहुंच नहीं सकी अनाज की, लेकिन जैसी हो रही वैसी कर रहे हैं। माननीय शेड़के साहब ने अभी हमको वादा किया है कि जितने पंचनामे हो गए उतने को दिए हैं, और बाकी जो पंचनामे हैं जिनके नुकसान हुए हैं, पंचनामे करने के बाद उनको भी और जो मदद दी जाएगी अनाज के माध्यम से। अभी तकरीबन 100 लोगों को मदद दी गई है। 100 लोगों को, प्रत्येक कुटुंब को 20-20 किलो अनाज, एक 10 किलो चावल और 10 किलो गेहूं ऐसा दिया गया है, और चालू है भी प्रोग्राम।